आपल्या शहरांना जी वीज मिळते ती येते कुठून? रस्त्याखालून गेलेल्या हजारो किलोमीटर लांबीच्या केबल्सच्या एका अदृश्य जाळ्यातून. खरं तर या केबल्स आपल्या आधुनिक आयुष्याची जीवनरेखाच आहेत. पण कधी विचार केलाय का की या लांबलचक केबल्सना कसं जोडलं जात असेल, किंवा त्यात काही बिघाड झाला तर तो जमिनीखाली शोधतात तरी कसा? आज आपण याच अंडरग्राऊंड केबल्सच्या जॉईंट्सची आणि त्यातील फॉल्ट्स शोधण्याच्या इंटरेस्टिंग प्रक्रियेची माहिती घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी केबल्स का आणि कशा जोडतात हे समजून घेऊ. मग जॉईंट्सचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर केबल्समध्ये सर्वसाधारणपणे कोणते फॉल्ट्स येतात आणि ते शोधण्याची पद्धत काय आहे हे जाणून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी मरे लूप टेस्ट नावाची एक भारी पद्धत कशी काम करते हेही आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून, अंडरग्राऊंड केबल्स जोडणं. आता पहिला आणि अगदी साहजिक प्रश्न मनात येतो की ह्या केबल्स जोडायची गरजच काय? याचं उत्तर सोपं आहे. बघा, केबल्स काही किलोमीटर लांब एकाच तुकड्यात बनत नाहीत. त्यामुळे मोठमोठ्या शहरांमध्ये विजेचं जाळं पसरवण्यासाठी त्यांना जोडावंच लागतं. कधीकधी खोदकाम करताना किंवा इतर कारणांनी केबल खराब होते. मग अख्खी केबल बदलण्याऐवजी फक्त तो खराब तुकडा कापून नवीन तुकडा जोडला जातो. आणि हो, जमिनीखालून आलेली लाईन वर खांबावरच्या लाईनला जोडायलाही जॉईंट्स लागतातच. म्हणजे थोडक्यात काय, तर हे जॉईंट्स नसतील तर आपल्या शहरातली वीज जागच्या जागी थांबेल. बरं, केबल्स जोडणं का गरजेचं आहे हे तर आपल्या लक्षात आलं. पण हे जॉईंट्स नक्की असतात तरी कसे? खरं तर हे जॉईंट्स म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा एक भारी नमुना आहेत. यांचं मुख्य काम आहे वीज प्रवाह सुरक्षित आणि अखंडित ठेवणं. चला बघूया याचे मुख्य प्रकार कोणते आहेत. मुख्यतः दोन प्रकारचे जॉईंट्स आपल्याला बघायला मिळतात. एक आहे स्ट्रेट थ्रू जॉईंट, नावावरूनच कळतंय, दोन केबल्सना सरळ रेषेत जोडणारा. आणि दुसरा आहे टी जॉईंट, इंग्रजी टी अक्षरासारखा, म्हणजे एका मुख्य केबलमधून फाटा फोडण्यासाठी. आपण आता हे दोन्ही जॉईंट्स जरा जवळून बघूया. हा बघा, हा आहे सगळ्यात जास्त वापरला जाणारा जॉईंट, स्ट्रेट थ्रू जॉईंट. याचं काम अगदी साधं सोपं आहे, पण तितकंच महत्त्वाचं. दोन केबलची टोकं एकमेकांना जोडायची आणि नेटवर्कची लांबी वाढवायची. विचार करा, आपल्या शहरांखाली असे हजारो जॉईंट्स आहेत जे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वीज पोहोचवत आहेत. आता खरी मजा आहे याच्या आतल्या रचनेत. जरा नीट बघा, केबलच्या आतल्या मुख्य तारेभोवती कितीतरी सुरक्षक कवच आहेत. इथे कॉपर बाइंडिंग आहे, मग ते आर्मर आहे, इनर शीत आहे. हे सगळे थर काय करतात तर जॉईंटला पाण्यापासून, जमिनीच्या दाबापासून आणि इतर धोक्यांपासून वाचवतात. यामुळेच तर वीज सुरक्षितपणे वाहून नेली जाते. आणि हा आहे आपला दुसरा प्रकार, टी जॉईंट. याचं काम अगदी आपल्या रस्त्यांवरच्या जंक्शनसारखं आहे. म्हणजे एक मोठी मेन लाईन चाललीये आणि त्यातून एखाद्या वस्तीसाठी किंवा फॅक्टरीसाठी एक कनेक्शन काढायचंय, तेव्हा हा टी जॉईंट वापरला जातो. यामुळेच तर शहरात कुठेही वीज पोहोचवणं शक्य होतं. चला, आत्तापर्यंत सगळं छान चाललं होतं. केबल जोडल्या, नेटवर्क बनवलं. पण नेहमीच सगळं आलबेल नसतं. कधीकधी या केबल्समध्ये बिघाड होतो, ज्याला आपण फॉल्ट असं म्हणतो. आता वेळ आहे या कहाणीतल्या खलनायकांना भेटण्याची. तर फॉल्ट्सचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला आहे ओपन सर्किट फॉल्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर आतली तार तुटली, कनेक्शन गेलं. दुसरा शॉर्ट सर्किट फॉल्ट. येथे 2 किंवा अधिक तारा एकमेकांना चिकटतात आणि मोठा स्पार्क किंवा नुकसान होऊ शकतं. आणि तिसरा, जो खूप धोकादायक आहे, तो म्हणजे अर्थ फॉल्ट. यात करंटवाली तार केबलच्या बाहेरच्या आवरणाला किंवा थेट जमिनीला लागते आणि यामुळे आग लागण्याचा किंवा शॉक लागण्याचा मोठा धोका असतो. ओके, तर फॉल्ट झाला हे कळलं. पण आता खरी अडचण सुरू होते. जमिनीच्या खाली कित्येक किलोमीटर पसरलेल्या केबलमध्ये तो बिघाड नक्की कोणत्या ठिकाणी झालाय हे शोधणार कसं? हे तर म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं झालं नाही का? विचार करा, फॉल्ट शोधण्यासाठी जर अख्खा रस्ता खोदावा लागला तर काय होईल? किती वेळ आणि पैसा वाया जाईल. मग यावर काहीतरी उपाय असेलच ना? इंजिनियर्स ही लपलेली समस्या इतक्या हुशारीने शोधतात तरी कशी? आणि या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे मरे लूप टेस्ट. हो, हेच त्याचं नाव आहे. ही एक इतकी जबरदस्त आणि अचूक पद्धत आहे की ती जमिनीखालच्या फॉल्ट्सना अगदी सहज शोधून काढते. चला बघूया ही जादू चालते तरी कशी. सोप्या शब्दांत सांगायचं तर ही टेस्ट व्हीटस्टोन ब्रिज नावाच्या एका तत्वावर काम करते. आता हे व्हीटस्टोन ब्रिज म्हणजे काय, तर समजा हा एक प्रकारचा इलेक्ट्रिकल तराजू आहे. या टेस्टमध्ये काय केलं जातं तर सर्किटच्या दोन्ही बाजूंचा रेझिस्टन्स म्हणजे विजेला होणारा विरोध मोजून तो तराजू बॅलन्स केला जातो. आणि एकदा का तो बॅलन्स झाला की एका सोप्या फॉर्म्युल्याने फॉल्ट किती अंतरावर आहे हे अगदी अचूकपणे कळतं. इथे बघा, दोन्ही चित्रांमध्ये टेस्टची रचना दाखवली आहे.
एक अर्थ फॉल्टसाठी आणि दुसरी शॉर्ट सर्किट फॉल्टसाठी. यात गंमत अशी आहे की जी केबल खराब झाली आहे तिच्यासोबत एक चांगली म्हणजे साऊंड केबल जोडली जाते. ही चांगली केबल एका रेफरन्ससारखं काम करते आणि तिच्या मदतीनेच खराब केबलमधला फॉल्ट नक्की कुठे आहे हे शोधलं जातं. दोन्ही चित्रांमधल्या कनेक्शनमधला तो छोटासा फरक बघा, म्हणजे या टेस्टची हुशारी लक्षात येईल. तर ही सगळी प्रक्रिया कशी होते बघा, अगदी 4 सोप्या स्टेप्समध्ये. पहिली स्टेप, चांगली केबल आणि खराब केबल एकत्र जोडायची. दुसरी स्टेप, वीट स्टोन ब्रिजचं सर्किट बनवायचं. तिसरी स्टेप, रेझिस्टन्स ॲडजस्ट करून गॅल्व्हॅनोमीटरवर रीडिंग 0वर आणायचं, म्हणजे सर्किट झालं बॅलन्स. आणि चौथी, शेवटची स्टेप, त्या रेझिस्टन्सच्या आकड्यांवरून फॉर्म्युला वापरून फॉल्टचं अंतर कॅल्क्युलेट करायचं. बस झालं काम. तर मग या सगळ्या माहितीमधून आपल्याला काय महत्त्वाचं कळलं? 1. केबल जॉईंट्स आपल्या पॉवर ग्रिडसाठी किती महत्त्वाचे आहेत. 2. ओपन सर्किट शॉर्ट सर्किट सारखे फॉल्ट्स वीज पुरवठ्यात कसा अडथळा आणू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मरे लूप टेस्ट सारख्या स्मार्ट पद्धतींमुळे किती प्रचंड वेळ आणि मेहनत वाचते. अख्खा रस्ता खोदण्याऐवजी अचूक ठिकाणी काम करता येतं. आणि जाता जाता एक विचार, आपली शहरं आता स्मार्ट सिटी बनत आहेत. मग विचार करा, भविष्यात या जमिनीखालील अदृश्य नेटवर्कची देखभाल करण्यासाठी रोबोट्स आणि एआयचा वापर कसा होऊ शकेल. कदाचित असे रोबोट्स असतील जे स्वतःच फॉल्ट शोधतील आणि दुरुस्तही करतील. काय वाटतं, यावर नक्की विचार करा.